मंदार, तू राहाच आपल्यासोबत. आपण घटनास्थळावरून अगदी काही वेळापूर्वीच नाझीरनं घेतलेला आढावा आहे तो देखील जाणून घेऊया. पुण्याच्या बावधनमध्ये आज हेलिकॉप्टर कोसळलेला आहे आणि यामध्ये 3 जणांचा जीव सुद्धा गेला आहे. आणि जिथं हे हेलिकॉप्टर कोसळलं ABP माझाची टीम पोहोचलेली आहे आणि आपण बघू शकता इथली अवस्था काय आहे, किती भीषण हा अपघात झालेला आहे. कारण हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर या हेलिकॉप्टरनं पेट घेतला आणि यामध्ये 2 पायलट होते, 1 इंजिनियर होता. त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. असं सांगितलं जातं की इथं या डोंगराच्या पलीकडं ऑक्सफर्डचं एक मैदान आहे आणि तिथून या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतलं होतं. मात्र सकाळची वेळ होती आणि आत्ता जे हे आकाश आपल्याला निळशार दिसतंय तिथं धुकं होतं आणि या धुक्यातच हे सगळं हेलिकॉप्टर जे आहे ते भरकटलं आणि इथं येऊन कोसळलं. काही मीटर अंतरावरतीच हा भीषण अपघात जो आहे तो झालेला आहे. आणि पोलीस असतील, अगदी हवाई वाहतूक विभागाचे काही कर्मचारी असतील आणि अग्निशमन दल असे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या अपघाताचं कारण जे आहे ते या ठिकाणी शोधलं जात आहे. खरं तर हा खूप भीषण अपघात, यामध्ये 3घांचा जीव गेलाय. काही म्हणजे गेल्या महिन्याभरापूर्वीच इथं असाच एक अपघात झाला होता, त्यामध्ये मात्र कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. तो अपघात पौडच्या जवळ घडलेला होता आणि आजचा अपघात हा बावधन ठिकाणी झाला आहे, त्यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय. नाजिमुल्ला, ABP माझा, बावधन, पुणे. तेव्हा हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलेलं होतं आणि धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर भरकटलं आणि या हेलिकॉप्टरचा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती मिळते. या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. 2 पायलट आणि एका इंजिनियरचा यामध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय. पायलट पिल्लई आणि पायलट परमजित अशी या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावं आहेत. आपण पुन्हा एकदा ज्या ठिकाणी हे सगळं दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर त्या परिसरात मंदार गोंजारी आपला प्रतिनिधी पोहोचलेला आहे. मंदार, खरं तर हेरिटेज एव्हिएशनची ही जी कंपनी आहे त्याचं हे हेलिकॉप्टर असल्याचं समजतंय. या कंपनीकडून या सगळ्याबद्दलचं काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? या कंपनीनं काही प्रेस रिलीज जारी केली आहे का? आपण या ठिकाणी जे काही दृश्य आहेत ते प्रेक्षकांना दाखवूयात. या हेलिकॉप्टरचे जे अवशेष आहेत ते छिन्नविच्छिन्न होऊन इथं पडलेले आहेत. त्याचबरोबर इथं या हेलिकॉप्टरमध्ये असलेलं हे रजिस्टर देखील आहे, नोंद बुक आहे त्यांचं. आणि अगदी छोटे छोटे अवशेष या हेलिकॉप्टरचे झालेले आहेत. त्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती गंभीर हा सगळा अपघात आहे. असाच एक अवशेष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तू जे विचारलंस की या हेलिकॉप्टरच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत, तर खरं तर आत्ता हे काम पोलीस करतायत. मात्र आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी हे हेलिकॉप्टर इथून मुंबईला निघालेलं होतं. काल देखील सुनील तटकरे यांनी या हेलिकॉप्टरनी पुण्याहून परळीपर्यंत प्रवास केलेला होता आणि सुनील तटकरेंना घेऊन पुन्हा हे हेलिकॉप्टर संध्याकाळी पुण्यात आलं. सुनील तटकरे, मी तुला थोडंसं थांबवतोय. पिंपरी चिंचवडचे जॉईंट CP शशिकांत महावरकर यांची या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया येते, ते नेमकं काय माहिती देतात आपण ऐकूया. 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील. थँक्यू. हेलिकॉप्टर प्रायव्हेट होतं की काय? झालं, संपलं. 7:30 वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील. थँक्यू. हेलिकॉप्टर प्रायव्हेट होतं की काय? झालं, संपलं. आपण पुन्हा एकदा मंदारकडे जाऊयात. मंदार, जॉईंट CPची आपण प्रतिक्रिया ऐकली, माहिती ऐकली की प्रचंड प्रमाणात धुकं होतं, त्यामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात घडल्याचं त्यांनी सांगितलंय.
हेलिकॉप्टरनी VIP येतात आणि इथून मग त्यांच्या नियोजित ठिकाणी जातात किंवा नियोजित ठिकाणी जाण्यासाठी इथपर्यंत वाहनांनी येतात आणि इथून टेक ऑफ करतात. तर असा हा सगळा परिसर आहे. आपण आता एक हेलिकॉप्टर पाहिलं ते अशाच स्वरूपाचं त्याच हेलिपॅडवरती उतरत आहे. तर हा सगळा जो अवशेषांचा भाग आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की किती गंभीर हा सगळा अपघात आहे. आणि पलीकडच्या बाजूला आपले कॅमेरामॅन दाखवतील अजूनही धूर निघतो आहे आणि त्यावरून आपल्याला लक्षात येतं की जी आग लागलेली होती या अपघातानंतर हेलिकॉप्टरला ती आग अजूनही कायम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये 3 जण होते, 2 पायलट होते, एक इंजिनियर होता आणि मी जसं सांगितलं की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईला जाणार होतं. सुदैवाने सुनील तटकरे यामध्ये नव्हते. सुनील तटकरे यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच राजकारणासाठी अतिशय या अपघातामधली एक म्हणायला हवी. मात्र या अपघातानंतर या सगळ्या परिसरामध्ये हेलिकॉप्टरचं जे उड्डाण होतंय आणि हा दुसरा अपघात आहे नजीकच्या काळातला, त्यामुळं सुरक्षेचा प्रश्न नक्कीच निर्माण होतो आहे. आत्ता या ठिकाणी कडकडीत ऊन आहे, मात्र सकाळच्या वेळी डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी धुकं असतं आणि हे धुकं कुठे ना कुठेतरी या अपघाताला. नक्कीच. तेव्हा मंदार, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.